सकल मराठा समाज यांचं आरक्षण रद्द झाल्यापासून आम्ही सर्वजण दुखी झालो होतो आणि याच वेळी सरकारमधले लोक असतील किंबहुना जे विरोधी पक्षातले लोक असतील यांनी एकमेकाच्यावर ताशारे उडवायला सुरुवात केली होती। मी अस्वस्थ झालो आणि समाज अस्वस्थ झाला, कारण का आम्हाला पर्याय पाहिजे होता। तुम्ही काय भांडता त्यात आम्हाला काही घेणं देणं नव्हतं, कारण का जे सत्तेत आहेत त्यांना वाटलं की मागच्या सरकारने जो कायदा केलेला आहे हा फुल प्रूफ कायदा नव्हता आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना वाटलं की जे मांडणी वकिलांनी करायला पाहिजे होती ती काही बरोबर झाली नाही। पण ह्याच दोघांच्या ह्याच्यात समाजाला काही मिळणार नव्हतं आणि म्हणून सकल मराठा समाजाच्या राज्याच्या लोकांनी ठरवलं की आम्हाला पर्याय काय किंवा सोल्युशन काय ह्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे। समाजाने आपली भावना 58 मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे। समाजाने ज्या काय त्यावेळीच्या मागण्या असतील त्यावेळी सुद्धा त्यात त्यांनी बोलून दाखवलेले आहेत आणि परत एकदा समाजाला वेटीस धरून समाजाला रस्त्यावर आणायचं का आपण सर्वजणांनी? आपण समाजाला दिशा द्यायची काय समाजाला दिशाहीन करायचं? आम्हाला असं वाटलं की समाजाला न्याय देण्याची भूमिका ही आमची सर्वांची आहे। म्हणून आम्ही ठरवलं की आता समाज बोललाय, आम्ही बोललोय। आम्ही म्हणजे कोण? ज्यांनी समाजासाठी लढा उभा करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रेम केले ते म्हणजे समन्वयक असतील किंबहुना अनेक लोक असतील। आम्ही बोललोय। आता वेळ निश्चित आलेली आहे, कारण का हा विषय खऱ्या अर्थाने न्यायालयातला आणि सरकार दरबारीतला विषय असेल, राज्यातला असेल किंबहुना सेंटरचा असेल, म्हणून लोकप्रतिनिधींनी बोलावं आणि म्हणून आम्ही 2 मूक आंदोलन किंबहुना 5 मूक आंदोलन जाहीर केले। कोल्हापूर, नाशिक, रायगड, अमरावती आणि संभाजीनगर। त्यातला पहिला मूक आंदोलन हे कोल्हापूरला शाहू महाराजांच्या समाधीस्थळी, ज्या शाहू महाराजांनी देशातलं पहिलं आरक्षण 1902 ला दिलं होतं 50%, ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता। कोल्हापूरच्या मूक आंदोलनानंतर आम्ही नाशिकचं मूक आंदोलन आज झालं। या दोन्ही मूक आंदोलनाला सर्व मंत्री महोदय, सर्व खासदार, सर्व आमदार हे उपस्थित होते। हे सगळं होत असताना कोल्हापूरचं मूक आंदोलन झाल्यानंतर तिथंच पालकमंत्र्यांनी आणि तिथले कॅबिनेट मंत्री नामदार मुश्रीफ यांनी जाहीरपणाने आपल्या भाषणात सांगितलं की सरकार आपल्याला निमंत्रित करते लवकरच्या लवकर। आता अनेक लोकांची इच्छा होती की आपण त्यांना भेटायला नको लगेच, पण शेवटी समाजाचे प्रश्न सुटायला पाहिजे म्हणून आम्हाला सुद्धा सर्वांना वाटलं नुसतं समाजाच्यावर खेळ करून चालणार नाही, तर आम्ही लगेच त्यांची भेट घेतली। भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा झाली। 3 तास ही सह्याद्रीवर मीटिंग चालू होती। तर मला परत एकदा सांगायचं आहे की तिथं चर्चा काय झाली हे पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना समजणं गरजेचं आहे, म्हणून मी थोडक्यात त्याचा आढावा सुद्धा घेतो। पहिली मागणी आमची काय होती
की तुम्ही सांगा की ही राज्याची जबाबदारी आहे की केंद्राची जबाबदारी आहे. आणि तिथं मग त्यांना पूर्वीच मी मुंबईच्या प्रेसमध्ये मी सांगितले होते कुठले सोल्युशन्स आहेत, कुठले पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय कुठला की रिव्ह्यू पिटिशन, जे राज्य शासनाच्या हातातला विषय. आणि रिव्ह्यू पिटिशन जर का टिकलं नाही तर आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशनला जातं. पण क्युरेटिव्ह पिटिशन हे भोसले समिती जी स्थापन झालेली आहे त्यांनी सांगितलं ते घ्यायची काही गरज नाही. मग राहतो कुठला पर्याय, जर का रिव्ह्यू पिटिशन गेलं तर तुम्हाला एकमेव पर्याय राहतो तो म्हणजे 338(ब)च्या माध्यमातून आपल्याला आयोग स्थापन करावा लागेल, परत एकदा ACPC व्हावं लागेल आणि मग ते राज्यपालांच्याकडे जाणार. राज्यपाल हे राष्ट्रपतींच्याकडे हा अहवाल देतील. राष्ट्रपती 342(अ)च्या माध्यमातून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जर द्यायची इच्छा असेल त्यांना ते देऊ शकतात सगळं डाटा. आणि ते मग राज्य मागासवर्गीय आयोगाकडे डाटा घेऊन परत त्यांच्याकडे स्वतः घेणार आणि मग पार्लमेंटला द्यायची इच्छा असेल तर राष्ट्रपतींच्या माध्यमातून ते देऊ शकतात. तर मी सरकारला काय सांगितलं की तुम्ही हे केव्हा फाईल करताय, तर त्यांनी लगेच त्या मिनिटाला सांगितलं रिव्ह्यू पिटिशन हे येत्या गुरुवारी हे रिव्ह्यू पिटिशन सरकारच्या वतीनं फाईल केलं जाईल. मी त्यांना दुसरी सूचना केली, हे सगळं करत असताना तुम्ही पॅरलली हा दुसरा मार्गसुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करा, अंमलात आणा. तर त्यांचा मतप्रवाह असा होता थोड्यांचा की आपण जर इकडनं गेलो तर थोड्यांना वाटणार की आपण रिव्ह्यू पिटिशन हरलोयच, आपण त्यात काय साध्यच होणार नाही, म्हणून 2 मतप्रवाह आहेत. पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे, पण तुम्ही आयोग स्थापन करू नका, पण त्याचं होमवर्क ज्या काही गोष्टी लागतात, ज्या काही त्रुटी असतील गायकवाड कमिशनमध्ये त्याचे तर तुम्ही काम सुरू करू शकता. तर त्याला त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. हे झाला तुमच्या आरक्षणाच्या बाबतीत. आता माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने ते म्हणजे की या 17 मागण्या ज्या आपण पूर्वी दिल्या होत्या त्या 17 मागण्या एवढ्या मोठी लिस्ट देण्यापेक्षा आपण 5 ते 6 मुख्य मागण्या हे सरकारच्या पुढे मांडू, ज्या तुमच्या हातात आहेत. त्याला काय सर्वोच्च न्यायालयाकडे जायची गरज नाही, त्याला तुम्हाला उच्च न्यायालयाकडे जायची गरज नाही आहे. आणि पहिली मुख्य मागणी आमची ही होती जी खऱ्या अर्थाने कणा आहे, तो जे हृदय आहे मराठा समाजात, ते म्हणजे सारथी. त्या सारथीच्या बाबतीत तर 1.5 तास चर्चा झाली. त्यातले प्रमुख गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की ते सारथीमध्ये 8 विभागीय कार्यालय ह्याची त्यांनी मंजुरी दिली. अनेक जिल्ह्यात उपकेंद्र व्हायला पाहिजे ते आम्ही त्यांना मागणी केली. आणि कोल्हापूरचं उपकेंद्र हे परवाच त्यांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला मीटिंग लावली होती पुण्यात शनिवारी. तिथं चर्चा झाली. सारथीचे अनेक प्रश्नांच्याबद्दल पूर्ण कमिटीच्या पुढं सगळ्यांची चर्चा झाली. आम्ही सगळेजण तिथं होतो. आणि तिथं कोल्हापूर उपकेंद्र ताबडतोब सुरू करण्याचे आदेश हे उपमुख्यमंत्रींनी, ज्यांच्याकडे सारथी आहे त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, व्हाईस चान्सलरना फोन केला. आणि मला आज आनंदाने सांगायचं आहे की खुद्द स्वतः नामदार सतेज पाटील जे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत यांनी सगळ्यात जमिनी तिथं पाहिल्यात. 3 जमिनी पाहिल्यात. त्यातली एक जमीन काय ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर तयार असलं तरी ते पसंत पडली नाही आहे. पण राजाराम कॉलेज जे जुनं कॉलेज आहे तिथं एक 5 एकरचा कॅम्पस आहे आणि चांगली जुनी बिल्डिंग आहे, तिथं नवीन बिल्डिंग आहे, ती घ्यायची. किंवा शिवाजी विद्यापीठमध्ये एक 2 एकर का 3 एकरच्या कॅम्पसमध्ये नवीनच सारथीची बिल्डिंग उभा करायची. ही जागा फायनल करण्यासाठी येत्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 26 जूनला मी आणि सर्व पालकमंत्री असतील, मंत्री महोदय असतील, ते जातील आणि जागा फायनल करतील आणि कोल्हापूरचं उपकेंद्र लगेच सुरू होणार. असे अनेक सारथीच्या बाबतीत चांगल्या चर्चा झाल्या. तारादूत त्यांनी सांगितलं होतं आम्ही सुरू करणार नाही,
तर ते तारादूत सुरू होते. आता ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता सारखा तो भिजत होता तो म्हणजे स्वायत्तता. तिने आम्हाला डॉक्युमेंटच दाखवला की हे बघा राजे सगळ्यांना की स्वायत्तता ही आम्ही पूर्णपणे सारथीला दिलेली आहे. एकदा फायनान्स मंजूर झाला की तिथल्या लोकांना तिथं वर जायची मागणी करायची गरज नाही. खाजगी डायरेक्टर जर घ्यायचे असेल राजे ते सुद्धा आपण घेऊ म्हटले. खाजगी म्हणजे समाजातले जे चांगले काम करणारे. मी परखडपणाने त्यांना सांगितलं मला त्याचा काही इंटरेस्ट नाही वैयक्तिक संभाजी छत्रपतींना. सारथीचा विषय झाला. तिथं वसतिगृह दर जिल्ह्यात एक वसतिगृह पाहायला आमची मागणी होती. त्या 36 जिल्ह्यात 23 वसतिगृहामध्ये कुठं कुठं जागा आहे किंबहुना जागा नसली तर बिल्डिंग आहे ह्याची लिस्ट काढलेली आहे 23 जिल्ह्यांची. नांदेड असेल संभाजीनगर असेल पुण्यात तर सुरूच होते काम लगेच. ठाणे असेल असे 23 जिल्ह्यांची लिस्ट त्यांनी आपल्यासमोर तिथं ठेवली. हा दुसरा मुद्दा. मगाशी सारथीच्या बाबतीत अनेक विषय राहिला म्हणजे जे आपण 1000 कोटी रुपये मागितले होते ते अजितदादांनी एकाच शब्दात मला सांगितलं राजे की त्याची सुद्धा 21 दिवसात जे आपण जेव्हा परत भेटणार आहे बऱ्यापैकी चांगली अमाऊंट हे तुम्हाला आम्ही जाहीर करणार आहे जे मराठा समाजाला बरं वाटेल अशी. म्हणून मी आज तो आकडा मी सांगण्यापेक्षा ते स्वतः ते सांगतील. तिसरा विषय होता की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्यावर सुद्धा त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले की ताबडतोब बसा ज्या मागच्या वेळीच्या त्रुटी राहिलेल्या त्या त्रुटी दुरुस्त करायला पाहिजेत. उदाहरण 10 लाख रुपये जे कर्ज होतं ते 25 लाख रुपये कसं करता येईल. त्याच्या ज्या जाचकटी आहेत त्या शिथिल कशा करता येतील ह्याच्यावर सुद्धा नियोजन चालू झालेलं आहे. चौथा जे मागासवर्गीय म्हणण्यापेक्षा ओबीसीना ज्या सवलती मिळतात शिक्षणात त्यासुद्धा सवलती आपल्या मराठा समाजाला मिळावेत त्याच्यासाठी वर्किंग सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे 2185 मुलांच्या नोकऱ्या आणि ज्या 2014 पासून ज्या ESBCच्या ज्या अडकलेल्या नोकऱ्या आहेत ह्यांच्यावर का तुम्ही निर्णय घेत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर त्या 2185 वर बोलले. त्याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं खुद्द अटॉर्नी जनरलनी सांगितलं की आपण जर त्यांना आता नोकऱ्या दिल्या तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो. कारण का अनेक लोकांना सिलेक्शन झालेलं आहे पण नियुक्त्या दिल्या नव्हत्या आणि जर तुम्ही डायरेक्ट नियुक्त्या दिल्या तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकते. पण त्यांना आम्ही पर्याय सांगितला ठीक आहे आपल्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचं नाही आहे पण तुम्ही खास बाब विशेष बाब म्हणून देऊ शकता आणि आजपर्यंत दिलेले किंवा सुपरन्युमररीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येतो का अधिसंख्य जागेच्या माध्यमातून हा सुद्धा पर्याय आम्ही त्यांना दिलेला आहे. आता हे सगळं करायला बहुतांश मागण्या त्यांनी सगळ्या मान्य केल्या पण हे सगळं करायला त्यांना कमीतले कमीत 21 दिवस लागण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही सगळ्या तुमच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यात पण आम्हाला ह्या 21 दिवस हे द्यावेत तुम्ही जेणेकरून आमचं होमवर्क किंवा जे प्रशासकीयच्या ज्या गोष्टी असतात त्या करण्यासाठी आम्ही जोरात युद्ध पातळीवर सिस्टम लावू. म्हणून आम्ही आज भूमिका काय घेतली. आज नाशिकला आम्ही सगळेजण एकत्र जमलो होतो. सगळे राज्याचे समन्वयक आलेले आहेत आणि राज्याच्या समन्वयकांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या वतीनं मी सांगतो की आम्ही ठरवलं आहे आंदोलन काय आम्ही थांबवत नाही आहे. आज ओबीसींनी त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. आज ओबीसींनी आपल्या इथं उपस्थिती केली. उद्या ओबीसींच्या आंदोलनाला आपण देखील भेट देणार किंवा त्यांच्या ओबीसीचं जर अन्याय होत असेल मी त्यांच्या बरोबर आहे ना मी त्यांच्या बाजूने राहणार. मराठा समाज मी पूर्वीपासून म्हणतो मराठा समाजाला आज तो अडचणीत म्हणून मी त्यांच्या बरोबर आहे.
उद्या यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि त्याचबरोबर तिथं आपला दुसरा समाजाला माणूस दुखी असेल, मी त्यांच्या जेवढा आज पोटतिडकीत मी बाहेर पडलो तेवढंच पोटतिडकीत मी त्यांच्यावर असणार. रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासाठी गुरुवारी ते हे करणार. या गुरुवारी एकदा म्हणजे हाच गुरुवार सांगितलं की अजून फक्त नाही, येत्या गुरुवारी. म्हणजे आज कुठला वार आहे? सोमवार. तर येत्या गुरुवारी. येत्या गुरुवारी भेटी असं म्हणाल कुठलं? नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन झालं. कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन झाल्यानंतर त्यांनी आपल्याला विनंती केली मुंबईला. आंदोलन झाल्यानंतर सारथीची मिटिंग झाली. आंदोलन नाही, आपली मुंबईची मिटिंग झाल्यानंतर सारथीची मिटिंग झाली. सारथीची मिटिंग झाल्यानंतर मी तिथं डिक्लेअर काय केलं की शेवटी निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही ना. आज नाशिकला मूक आंदोलनाच्या माध्यमातून सगळे राज्याचे समन्वयक येणार होते. आज सुद्धा सकाळी मी का बोलू शकलो नाही, कारण का समन्वयकांची सगळी चर्चा झाली, चर्चा विनिमय झाला आणि सगळ्यांच्या वतीनं हा निर्णय त्यांनी घेतला की आपण पुढं ढकललेलं आहे, आंदोलन बंद केलेलं नाही. तुम्ही ज्या सर्व मागण्या सांगितल्या ह्या सर्व मागण्या तुम्ही 57 मोर्चा नाही, हे बघा, मागच्या 58 मोर्चेच्या माध्यमातून ह्याच मागण्या होत्या बऱ्यापैकी. पूर्ण झाल्या नाही. त्या पूर्ण झाल्या नाहीये म्हणून हा विषय आलेला आहे. आता कोणी चुका केल्यात, कोणी बरोबर आहे हे मला त्यात पडायचं नाही आहे. म्हणून मी सांगितलं, मी अस्वस्थ झालो. ही भूमिका का घ्यावी लागली? का समाज दुखी आहे, मी असो शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे म्हणून मी अस्वस्थ असलं, मी ही भूमिका घेतली. असं आम्हाला बघा आंदोलन करायचं असलंच तर मला सोपं होतं सगळं टायर. नाही बघा, तुम्हाला नुसतं एका पक्षावर बोलायचं आहे का? मग कशाला बोलतंय ना? मला बघा, नाही, मला जर तुम्हाला नुसतं तेच घुमून बोलायचं असलं तर मला सांगा, मी समाजाला विटीस धरू शकत नाही. आज मला तुम्ही एक सांगा, उग्र आंदोलन मला करायला सोपं आहे का नाही? संभाजीराजेंनी शिवाजी महाराजांचा वंशज जर एक हाक मारला, दुसऱ्या मिनिटाला उग्र आंदोलन होऊ शकते. टायर जाळ, ते बस तोडफोड कर. ह्या घरात ह्याच्यासाठी माझा जन्म झालाय. किती दिवस समाजाला तुम्ही वेटीस धरणार? म्हणून समाजाला एक दिशा देण्यासाठी हे माझं काम आहे आणि त्या समाजाला दिशाहीन होऊ शकत नाही ह्याच्यासाठी माझा लढा आहे. मला देवाचाच प्रश्न आहे, नरेंद्र पाटील आज आलेले आंदोलनाला आमचं मुक आंदोलन होणार होतं. म्हणजे उदाहरण संभाजीनगर असेल, रायगड असेल, अमरावती असेल, त्या ठिकाणी माझ्या बैठका असणारच. मला एक प्रश्न असा उपस्थित होत आहे, जर सरकारने मोर्चे काढले आपण, आता जे आपलं मुक आंदोलन चालतं ती सरकारला भीती वाटत नाही, त्यामुळे सरकार सकारात्मक दिसत नाही. मला त्यात त्यांचे वडील हे समाजासाठी बलिदान दिलंय म्हणून माझा त्यांच्यावर सुद्धा आदर आहे. पण मला त्यांनी सांगावं, 58 मोर्चे शासनाने आपले समाजाने काढले, ते सुद्धा होते, आम्ही सुद्धा होतो. आपण आपल्या भावना ते व्यक्त केल्यात, परत त्या समाजाच्या रस्त्यावर आणायचं. मला एक सांगा, दगडफेक, ते बस फोड, काय परिस्थिती आहे की आता परत समाजाला आणायचं? समाजाला काय वेटीस धरताय तुम्ही? आणि विषय कोणाच्या हातात आहे? सरकारच्या हातातले विषय आहेत. आता लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. केसेस झाल्या तर कोणाच्या नावाने केसेस होणार आहेत? अजून केसेस क्लिअर झाले नाहीत म्हणून खेळ करायचा का लोकांच्यावर? आपण माझी विनंती राहणार आहे ना, ते अण्णासाहेब पाटलांची चिरंजीव आहेत. एका कुठल्या पक्षाचा अजेंडा घेऊन त्यांनी जाऊ नये, त्यांनी समाजाचा अजेंडा घेऊन जायला पाहिजे पुढं. माझी विनंती राहील त्यांना. मी बाकीचे कोणाच्याबद्दल बोलणार नाही, पण त्यांच्याबद्दल मला निश्चित सांगायचं आहे. मी त्यांना ते अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव असल्यामुळं तुम्ही समाजाची बाजू घ्या. उगाच समाजाला वेठीस धरू नका, उग्र आंदोलन करू नका. तुम्हाला आता ह्या जर गोष्टी साध्य होत असतील तर तुम्ही ह्या माझ्यावर नको, माझ्यावर राहून दे, पण ह्या समन्वयकांच्यावर या ना, या समाजाच्यावर या, अशी माझी त्यांना विनंती आहे. माझा एक मिनिट आहे का आता ह्या विषयावरती? मी म्हणणार नाही आहे. आता त्यांनी स्वतः 21 दिवस मागितलेले. मी म्हणतो 1 महिना घ्या, पण ज्या मागण्या प्रशासकीय पूर्ततेसाठी जो वेळ लागतो तर ते तुम्ही मार्गी लावा. तोपर्यंत आम्ही थांबलो. आंदोलन स्थगित झालं असं म्हणायचं? नाही, स्थगित नाही, स्थगित झालं नाही. 1 महिन्यासाठी त्यांनीच वेळ मागला. का प्रशासकीय अनेक गोष्टी आहेत, आंदोलन चालूच राहील. मध्ये आमच्या बैठका सुद्धा होणार आहेत. मी आणि या महिन्याभरात माझ्या अनेक ठिकाणी माझ्या बैठका सुद्धा होतील, अनेक जिल्ह्यात.
दौरा चालूच राहणार आहे. एक महिना पुढे ढकलला लॉंग मार्च असं. नाही लॉंग मार्च नाही लॉंग मार्च मी म्हटलं नाहीये. मूक आंदोलन पुढे ढकललंय एक महिन्यासाठी म्हणा. आजपासून एक महिना राहते. हा आजपासून एक महिना. असं समजा. नाही ऐका एक महिना पुढे ढकलतात. त्याच्यामध्ये राजांनी सांगितलेलं आहे मध्ये आमच्या जिल्हा वाईज बैठका या संदर्भात होणार आहे. म्हणजे